आगतम स्वागतम सुस्वागतम. दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीनं शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज आपल्याला सगळ्याला सांगायला आनंद वाटतो की ज्यांनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जो राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये आपल्याच लातूर जिल्ह्याचे भूमिपुत्र उमेशजी खोसे यांना या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि त्यानिमित्ताने आपल्या सर्व दयानंद परिवारातील सर्वांशी संवाद साधण्यासाठी आज आपल्याकडं आवर्जून उपस्थित आहेत उमेश खोसे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माननीय प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव गायकवाड सर उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर माननीय डॉक्टर प्रशांतजी मान्नीकर सर, डॉक्टर सुनीलजी साळुंके सर, त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले बापू खोसे, विठ्ठलजी खोसे यांचंही मनापासून मी स्वागत करतो. सर्वप्रथम आपण ह्या सर्व मान्यवरांचं स्वागत करूया. सर्वप्रथम ज्यांनी आपल्या लातूर जिल्ह्याची शानमान उंचावली असे आपले उमेशजी खोसे यांचं स्वागत या ठिकाणी प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव गायकवाड सर करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी शॉल आणि बुके देऊन उमेशजी खोसे यांचं स्वागत करावं आणि त्यांचा सत्कारही या ठिकाणी करावा. कारण पूर्ण भांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे आणि आपल्या मराठवाड्यासाठी सुद्धा हे पहिल्यांदाच अशा पद्धतीचा हा पुरस्कार या नवीन पद्धतीच्या नुसार मिळालेला आहे. उमेशजी खोसे हे लातूर जिल्ह्यातील पाटेफळचे आहेत आणि आत्ता उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यामध्ये एका प्राथमिक शाळेमध्ये ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं स्वागत माननीय प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव गायकवाड सर करतायत. त्यानंतर विठ्ठलजी खोसे सुद्धा आपल्या दयानंद कला महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि आता सरपंच म्हणून त्यांच्याकडं जबाबदारी आली आहे. त्यामुळं मी साळुंके सरांना विनंती करतो की त्यांनी विठ्ठलजी खोसे यांचं स्वागत करावं, त्यांचा सत्कार करावा, त्यांचं कौतुक करावं. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी बापू खोसे त्यांचंही स्वागत या ठिकाणी मान्नीकर सर करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी बापू खोसे यांचं स्वागत करावं. अत्यंत धडाडीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती आहे आणि गावासाठी अनेक सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी मान्नीकर सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं थोडक्यात प्रास्ताविक करावं आणि या कार्यक्रमाची भूमिका सांगावी. 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या दिनाचं औचित्य साधून आज राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक म्हणून मराठवाड्यातले शिक्षक आणि श्री उमेश खोसे हे आपल्याकडे आज आलेले आहेत. तर या सत्कार समारंभाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य गायकवाड सर, IQAC कोऑर्डिनेटर साळुंके सर, आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी ज्यांचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे असे श्री विठ्ठल खोसे, श्री बापू खोसे आणि प्राध्यापक डॉक्टर जगदाळे सर. आदर्श शिक्षक तेही राष्ट्रीय स्तरावरती पुरस्कार मिळवणं ही तशी साधी सोपी गोष्ट नाही आहे. अनेक पातळ्यांवरती आपण क्वालिफाय होत त्याची पूर्तता करत मला वाटते महाराष्ट्रातनं 42 जणांना हा पुरस्कार मिळाला आहे आणि त्यातलं एक पुरस्कार आपल्या मराठवाड्यामध्ये आणि खास करून लातूर जिल्ह्याच्या सुपुत्रांनी मिळवला आहे. तर त्याबद्दल दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत आणि अभिनंदन. तर या संदर्भात आपण हा कार्यक्रम केला आहे आणि आपण इथं आलात आणि आमच्याशी हितगुज साधला त्याबद्दल आपले आभार. दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद कला महाविद्यालय शिक्षक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीयुक्त उमेश खोसे यांचं मी दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीनं
या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. याचबरोबर माटेफळ गावचे प्रथम नागरिक विठ्ठल खोसे, जे नव्यानेच सरपंच पदावर विराजमान झालेले आहेत, त्यांचंही दयानंद कला महाविद्यालयामध्ये मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर दयानंद कला महाविद्यालयाशी गेल्या अनेक वर्षापासून जोडले गेलेले आमचे विद्यार्थी श्रीयुक्त बापू खोसे यांचेही या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर सुनील साळुंके सर, NAAC कोऑर्डिनेटर डॉक्टर प्रशांत मान्नीकर सर आणि या कार्यक्रमाचं सुंदर अशा पद्धतीनं सूत्रसंचालन करणारे आणि राष्ट्रपती पुरस्कारासाठी स्पर्धक असलेले महाविद्यालयाचे आदर्श प्राध्यापक डॉक्टर संदीप जगदाळे सर यांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. मला सांगायला आनंद वाटतो की लातूर जिल्ह्यामध्ये माठेफळ नावाचं एक गाव आहे, ज्या गावाचा दयानंद कला महाविद्यालयाशी अनेक वर्षांपासून ऋणानुबंध आहे. आणि मला माहीत नाही की का असं होतं की हे गाव आपलंच आहे असं मला मनातून वाटतं. आणि त्यामुळं गावामध्ये घडणाऱ्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीज, गावामध्ये बापू खोसेंच्या सहकार्यातून जे काही वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, त्या उपक्रमाची मी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. आणि मी असा माटेफळ गावाशी जोडला गेलेला आहे की जणू काय मी माटेफळचाच एक नागरिक आहे. या भावनेतून या गावाशी माझा संबंध जोडला गेलेला आहे. संपूर्ण देशामध्ये जेव्हा आदर्श शिक्षक पुरस्काराची यादी जाहीर झाली, त्या यादीमध्ये माटेफळ गावचे सुपुत्र, म्हणजे या लातूर तालुक्याचे सुपुत्र, ज्या गावामधून घडले ते सुपुत्र त्या यादीमध्ये त्यांचं नाव आलं. आणि त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे ते कार्यक्षेत्र योगायोगानं आम्ही ज्या गावामधून घडलो, आम्ही ज्या तालुक्यामधून घडलो, त्या तालुक्यामध्ये ते कार्यरत आहेत. म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये, उमरगा तालुक्यामधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ते शिक्षक म्हणून काम करतात. माटेफळमधून त्यांचं व्यक्तिमत्व साकारलं. अशा उमेश खोसे सरांना जेव्हा राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा दयानंद कला महाविद्यालयाला, दयानंद शिक्षण संस्थेला एक मनस्वी आनंद झाला. आणि मी तात्काळ बापू खोसेंना फोन केला की खोसे सरांचं महाविद्यालयीन शिक्षण नेमकं कुठल्या कॉलेजला झालेलं आहे याची माहिती मी घेण्याचा प्रयत्न केला. मी माहिती का घेतोय हे त्यांच्या लक्षामध्ये आलं आणि त्यांनी सांगितलं की खोसे सरांचं शिक्षण हे मुरुडमध्ये 11वी-12वीपर्यंत झालेलं आहे आणि 12वी नंतर त्यांनी DED केलं आणि DED करून उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला, शिक्षकाची नोकरी स्वीकारली. असे अनेक शिक्षक उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असतील, पण त्यांच्यामध्ये असणारा जो गुण आहे तो गुण त्यांना स्वस्थ बसू दिला नाही. आणि त्यांनी एक अशा प्रकारचं कार्य केलं जे समाजाच्या, विद्यार्थ्याच्या आणि शासनाच्या दृष्टिकोनातून आगळं वेगळं होतं. लॉकडाऊनच्या काळामध्ये पुरेपूर फायदा घेत त्यांनी ज्या तांड्यावर शिक्षक म्हणून कार्य करत आहेत, त्या तांड्यावरल्या मुलांना शिक्षणाशी जोडण्याचा प्रयत्न हा त्यांनी केला. हा त्यांचा जो उपक्रम आहे, हा उपक्रम महाराष्ट्र शासनाला आणि भारत सरकारला आवडला. आणि देशामध्ये एकूण 42 शिक्षकांना जे पुरस्कार राष्ट्रपतींच्या माध्यमातून दिले जातात, त्यामध्ये खोसे सरांना पुरस्कार मिळालेला आपल्याला प्रामुख्याने आढळतो. त्यांना आलेले अनुभव, त्यांनी केलेलं काम, त्या कामाची ओळख या कार्यक्रमाच्या निमित्तानं दयानंद शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांना, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना आणि या संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हावी, या हेतूनं त्यांच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं गेलेलं आहे. मी पुन्हा एकदा दयानंद शिक्षण संस्थेमध्ये आणि दयानंद कला महाविद्यालयामध्ये
खोशे बंधूंचं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण केलेलं काम जे आगळं वेगळं आहे त्या कामाबद्दलची माहिती सविस्तरपणे आम्हा सर्वांना आपण सांगावी, जेणेकरून आम्हालाही त्याच्यामधून काहीतरी ऊर्जा घेता येऊ शकेल आणि आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी तशा प्रकारचं काम करून फुल नाही फुलाची पाकळी या रूपानं विद्यार्थ्यांची परतफेड करू. तर मी खोशे सरांना विनंती करतो की आपण सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शन या निमित्तानं या ठिकाणी करावं. पुन्हा एकदा आपलं दयानंद कला महाविद्यालयामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या सन्मान सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले विचारपीठावरील विचारवंत असलेले, खरं तर ज्यांच्या पुढं मीच नतमस्तक व्हावं असे गुणवान विद्वान असलेले आदरणीय शिवाजीराव गायकवाड साहेब, त्यासोबतच आजच्या या कार्यक्रमाला माझ्यासोबत व्यक्त होण्यासाठी किंवा मला साथ देण्यासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय साळुंके सर, आदरणीय माटकीकर सर, त्यासोबतच ज्यांच्या सहवासामध्ये गेली 3 वर्षे झालं मी सहवासात आहे, त्यांच्यासोबत राहून घडण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मार्गदर्शनातून सध्या माझ्यामध्ये काही बदल झाला असेल नक्कीच, असे आदरणीय आमचे डॉक्टर संदीपजी जगदाळे सर, त्यासोबतच आमच्या गावचं जे प्रथम नागरिक आहेत ज्यांनी आज या कार्यक्रमाला वेळ दिला आणि या कार्यक्रमाला शोभा आणली, त्या असे आदरणीय विठ्ठलजी खोसे सर, त्यासोबतच ज्यांनी समाजसेवेचा वसा घेतलेला आहे आणि आपल्या समाजसेवेतून ग्रामीण भागातील जो मूलभूत पाया आहे तो शिक्षणामध्ये बदल व्हावा यासाठी प्रयत्न करणारे आणि केवळ प्रयत्न हे बोलण्यातून नाही तर कृतीतून करणारे असे आदरणीय बापूजी खोसे सर, या सर्वांचं मी सुरुवातीला आजचा हा जो सन्मान केलात आणि एक प्रेरणा देण्याचं जो आपण कार्य केलेलं आहे त्या कार्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि खरं तर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळावं हे प्रत्येक शिक्षकांचं एक आयुष्यातलं सर्वोत्तम स्वप्न असतं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो आणि धडपडणारा व्यक्ती हा धड नसतो सर, तो पडत असतो आणि पडत पडत घडत असतो. असे बरेचसे धडपडणारे आहेत, त्यातून पडत पडत घडता सर्वांनाच म्हणजे सुरुवातीलाच मी आपल्यालाशी हे करतो की राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार ही एक 2016च्या नंतरचं जर वातावरण पाहिलं तर पद्मश्री पुरस्कार सध्या 45 मिळतात आणि राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार सध्या त्याच तोडीला नेऊन ठेवले 44. म्हणजे एवढं वेटेज त्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराला देण्याचा आपल्या केंद्र शासनाच्या वतीनं प्रयत्न केलेला आहे. आणि 44 ही जी संख्या आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास शिक्षकांची संख्या 12 लाखाच्या वर आहे. म्हणजे हे ओपन व्यासपीठ आहे, हे काही म्हणजे बंदिस्त नाही की कोणाला तरी म्हणजे लिमिटेड आहे. तर या 12 लाखामध्ये महाराष्ट्राला 1 आणि 2 शिक्षक संख्या मिळते. मग जे पुरस्कार ते आहेत ते काहीतरी सर्व शिक्षकांपेक्षा वेगळे नक्कीच नाहीत सर. या 12 लाखांचं केवळ प्रतिनिधित्व करण्याची ती संधी लाभते याच्यामधून आम्हाला. आणि केवळ शिक्षक पुरस्काराची संख्या कमी असल्यामुळं आणि तिथं जे सिलेक्ट होतात ते नक्कीच आपल्या सर्व शिक्षक बांधवांचं केवळ प्रतिनिधित्व करत असतात असं माझं तर वैयक्तिक मत आहे. कारण काम करणारी संख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, नक्कीच खूप सारे शिक्षक बांधव काम करतात किंवा आपण जिथं आपल्याला फील्ड मिळालेली आहे त्या फील्डमध्ये सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतात. आणि ते करता करता कुठंतरी या स्पर्धेत उतरणं आणि यश मिळणं याच्यामध्ये 90% जरी कष्ट असले तरी 10% नक्कीच स्टार सध्या असणं गरजेचं आहे आणि त्यातून यश मिळत गेलेलं आहे. आत्ताच मगाशी मी सभागृहामध्ये एंट्री केल्या मला 2 सुविचार एवढे छान आवडले आपल्या सभागृहामध्ये लावलेले की कार्यात यश मिळो अथवा न मिळो आपले प्रयत्न करत राहिलं पाहिजे. तर मी सुरुवातीला तुम्हाला सांगू इच्छितो की जसं तुम्ही म्हटलात की आम्ही माटेफळचाच एक सदस्य असल्यासारखं वाटतं, तर ते माटेफळ जे गाव आहे ते सध्या एक लातूर आणि उस्मानाच्या बाँड्रीवरचं गाव आहे सर. आणि बाँड्रीवरचा गावाचा जर इतिहास पाहिला तर तेवढं विकासाच्या दृष्टीने तिथं कुणाचंही लक्ष जात नसतं. आणि अशा ग्रामीण भागामध्ये एका शेतकरी कुटुंबामध्ये माझा 1987 साली जन्म झाला आणि जे आईवडील म्हणजे शाळेची पायरीही चढले नव्हते त्या आईवडिलांना कुठंतरी आपलंही मूल स्पर्धेमध्ये राहावं आणि ते शिकावं घडावं असं नेहमी त्यांना वाटायचं. आईनं तर आमच्या म्हणजे शाळेची पायरीही बघायला मिळाली नाही, तिचे लहान असतानाच म्हणजे आईवडील वारलेले. आणि तशा परिस्थितीतून केवळ आपल्याला एक कुठंतरी ग्रामीण भागामध्ये आपल्याला जे मुलं आहेत ते जे काय आमच्या गावामध्ये शिकलेले व्यक्ती होते आणि त्यांची मुलं जी शाळेमध्ये शिकत होती त्यांचा पाठपुरावा जो होता तो पाहून आमची आई नेहमी म्हणायची की तिनं स्वयंपाक करत असताना किंवा
तिचे जे कामं सुरू असतात त्यावेळेस म्हणायची किंवा अभ्यास कर. तिला त्यातलं काही कळत नव्हतं की अभ्यासामध्ये काय असतं किंवा कसं करायचं. पण एक आपलं मूल घडलं पाहिजे आणि दुसऱ्याच्या बरोबर स्पर्धेत उतरलं पाहिजे, हा जो तिचा मोठा दृष्टिकोन होता, त्या दृष्टिकोनातून आज मला घडण्याची संधी मिळाली. सर दोघंही आता आमचे बापू खोसे, विठ्ठल खोसे इथं उपस्थित आहेत. तर यांना माहीत आहे की आमचे आईवडील दोघंही मोलमजुरी करत होते. म्हणजे माटेफळचा 75% भाग हा म्हणजे खरीपाचा आहे, जिथं किंवा कुठेही शेती सध्या अशी म्हणजे चांगली नाही. तर अशा ग्रामीण भागामध्ये मी सध्या शनिवार रविवार मोलमजुरी करायचो. 12वी झाल्यानंतर सध्या विहिरीवरती काम केलेलं आहे. आणि ही जाणीव ठेवून कुठंतरी आपल्याला भविष्यामध्ये जर आपण घडलो नाही किंवा शिकलो नाही, तर या भावनेतून नक्कीच आपल्याला भविष्यात सध्या अंधारमय जीवन आहे, ही जाणीव ठेवून मी पण शिक्षणामध्ये उतरण्याचा चांगला प्रयत्न केला. आणि अपघाताने म्हणा, माझे स्वप्नच होते किंवा दयानंद कॉलेजला शिकायचं 11वी-12वी, पुढं CA किंवा MPCमध्ये उतरायचं. हे स्वप्न आहेत तुमचं, याच्यामध्ये खूप मोठं यश आहे. किंवा ग्रामीण भागातील मुलांचे स्वप्न आहेत की दयानंदमध्ये शिक्षण घ्यावं, म्हणजे तेवढं वर्चस्व किंवा तेवढं आपण क्वालिटी सिद्ध केलेलं आहात. तर हे स्वप्न मला जगता आलं नाही, पण माझं ध्येय होतं की मला जे जगता आलं नाही ते माझ्या भावाला जगायचं. माझ्या भावाच्या रूपाने मी ती स्वप्न पूर्ण करायची हे मी ठरवलेलं होतं. आणि ज्यावेळेस मला 12वी झाली त्यावेळेस चांगले पर्सेंटेज मिळूनही अपघातानं का होईना पण मग शिक्षकी पेशा निवडावा लागला. आणि तिथली परिस्थिती तुम्हाला सांगतो की जिथं 1650 रुपये D.Edची फीस होती, तिथं वडिलांनी फिरून फिरून 650 रुपये जमा झाले होते. म्हणजे 1650 रुपये सध्या फीस भरणं शक्य नव्हतं. अशा परिस्थितीतून तिथंच एक मस्के सर म्हणून आमचे जे शिक्षक होते, त्यांनी समोर येऊन ते 1000 रुपये दिल्यानं आज मी शिक्षक पेशामध्ये उतरू शकलो. तर सांगायचा उद्देश म्हणजे आज जे काही आपल्याला ऐकत आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत, तर परिस्थिती कितीही बिकट असली तर आपण जर मनाशी ठरवलं तर निश्चितच आपल्याला यश मिळू शकतं. हेच मगाशी मी म्हणजे याच्यातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि सर शिक्षणामुळे काय बदल होऊ शकतो, जसं मी मगाशी म्हटलं की माझं स्वप्न होतं की दयानंदला शिकायचं, CA व्हायचं. तर माझ्या बंधूला ज्यावेळेस 10वी पूर्ण झाली त्यावेळेस मी 11वी-12वीला इथं टाकलं दयानंदमध्ये, आणि तो आज CA आहे. म्हणजे आपले स्वप्न आपण नक्कीच जगू शकतो. आपल्याला जरी नाही जगता आलं तरी पुढं दुसऱ्यांच्या रूपानं तरी आपण ती जगता येऊ शकतात. आणि भविष्यातील सध्या स्वप्न आहे की माटेफळमधून एखादा IAS विद्यार्थी घडावा, जो आजपर्यंत आमच्या माटेफळमध्ये घडलेला नाही. तर ते स्वप्न सध्या बापू खोसे असतील किंवा विठ्ठल खोसे, जे आज म्हणजे ग्रामीण भागातील मजबूत पाया जो करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यातून नक्कीच लवकरात लवकर भविष्यामध्ये घडेल. आणि नेहमी आपले नितीन बाणगुडे पाटील सध्या म्हणतात की प्रत्येकानं आपापल्या क्षेत्रामध्ये शिवाजी होण्याचा प्रयत्न करावा. शिवाजी म्हणजे केवळ एक नाव नाही, तर एक सर्वोच्च पद आहे. आणि तिथपर्यंत आपलं जे क्षेत्र मिळालेलं आहे ते आपल्या क्षेत्रामध्ये त्या दृष्टीनं प्रयत्न करावे. 2007ला सर माझं फेब्रुवारीमध्ये D.Ed झालं. आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरती जे केसरजवळगा गाव आहे त्याच्या साईडला बेळमतांडा म्हणून तांडा आहे, तिथं सीमेवरती मला सर्व्हिसची ऑर्डर आली. ज्यावेळेस गावामध्ये बेळम आणि कंसात लता होतं, ते लता म्हणजे सध्या आपल्या इकडं म्हणजे लातूरमध्ये माहीत नाही की लता काय असतं, तर ते आमच्या बंधूनं सांगितलं की जो परभणीला आता शिक्षक आहे त्यानं म्हटलं की लता म्हणजे लमानतांडा असतो. म्हणजे तिथं ज्यावेळेस जायचं आलं त्यावेळेस म्हणजे आता आदरणीय गायकवाड साहेबांना तेवढं म्हणजे त्यांनी तिथल्या भागातले असल्यामुळे मला तेवढं व्यक्त म्हणजे सांगण्याची गरज नाही की लमानतांड्याची परिस्थिती काय असते आणि तिथं म्हणजे काम. त्याच्यापेक्षा सर अलीकडे आपला रोडच्या अलीकडे आल्यानंतर किमान म्हणजे मराठी लँग्वेज तरी चालते, पण रोडच्या पलीकडे गेल्यानंतर गायकवाड सरांना माहिती आहे की त्या तांड्यामध्ये केवळ बंजारा आणि कन्नड भाषा या 2च भाषा बोलली जायची सर. आणि मी ज्यावेळेस शाळा बघायला गेलो मित्रांना घेऊन किंवा चला आपल्याला जॉईन व्हायचं तर अगोदर शाळा बघूया, ज्यावेळेस त्यांनी कन्नड आणि बंजारामध्ये बोलायची त्यावेळेस मित्र हसून म्हटले की तू काहीही कर पण दुसरीकडे शाळा बदलून घे पहिल्यांदा. कारण माझ्या अगोदरची 3 तिथं जॉईन व्हायलाच नकार दिला होता की परिस्थिती अशी होती की म्हणजे एका उदाहरणातून सांगतो की तिथले म्हणजे शिक्षणाबद्दल कशी अनास्था होती पालकांची, की ज्यावेळेस एक औरंगाबाद विभागाचं पथक आमच्या शाळेमध्ये आलं होतं आणि त्यांनी बाबा शाळेतली जे 40 पट संख्या होती त्यातले 12 विद्यार्थी शाळेत हजर होते आणि दुसरीचा पट 12 होता. त्यांनी म्हटले की दुसरीच्या वर्गाची आपण चाचणी घेऊया, तर तुमचे जे 12 विद्यार्थी आहेत दुसरीचे ते तुम्ही बोलवून आणा, हे पथकानं ऑफर दिली आमच्या शिक्षकांना. ज्यावेळेस आमचे शिक्षक गावामध्ये तांड्यामध्ये गेले, एक पालक झाडाखाली बसले होते आणि त्यांची मुलगी शेळ्या चारत होती. तर ते शेळ्या चारत असलेल्या पालकांना आमचे गुरुजी विनवणी करत होते किंवा तुमच्या मुलीला शाळेत पाठवा, केवळ परीक्षा देऊन लगेच वापस येणार आहे. पालक नाही म्हणत होता, तर शेवटी पालकाने एक अटीवर तयार झाला की तुम्हा दोघांपैकी एक जण शाळेपाशी थांबा आणि परत मुलीला पाठवतो. म्हणजे इतक्या म्हणजे शिक्षणाबद्दल अनास्था असलेल्या तांड्यामध्ये ज्यावेळेस आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली आणि ती मिळाल्यानंतर
केवळ म्हणजे आपण काय म्हणतो की जी परिस्थिती आली त्याला रडायचं नाही तर त्याला फेस करायचं या उद्देशानं कामाला सुरुवात केली. 2007-08 आमचा म्हणजे समजून घेण्यामध्येच गेला आणि त्यावेळेस केवळ एक काम केलं किंवा लोकांमध्ये जी शिक्षणाबद्दलची जनजागृती नाही तर ते जनजागृती कसं करता येईल यावरती काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला. याच्यामध्ये मग सुरुवातीला घरोघरी भेटी जाऊन रोज विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित ठेवणं हा एक मोठा आमच्यासमोर चॅलेंज होतं किंवा जिथं मुलींचं शिक्षण म्हणजे 50% जास्त ड्रॉपआउट रेट होता सर. आणि गायकवाड सरांना माहीत आहे की त्या समाजामध्ये अल्पवयातच मुलींची लग्न होतात. तर जिथं 4थीपर्यंतची शाळा होती ती 5वीला 2-3 किलोमीटर बाहेर जावं लागायचं. तर तिथं जाण्यापेक्षा त्यांनी शाळा सोडून देऊन मग घरकामं किंवा त्याच्या मुलांना सांभाळायला किंवा दिवाळीनंतर तर खूप मोठं स्थलांतर होतं की ऊसतोडीसाठी जातात लोक. तर हे स्थलांतर रोखण्यासाठी आणि गावामध्ये शिक्षणाबद्दल जनजागृत करण्यासाठी शाळेत छोटे छोटे कार्यक्रम घेऊ लागलो. महिलांना त्याच्यामध्ये सामील करू लागलो. कारण ज्या घरामध्ये महिलांना शिक्षणाबद्दल जनजागृती होते तिथं नक्कीच आपल्या मुलामध्ये बदल घडण्याचा प्रयत्न होतो. आणि याच्यातून असा आमचा म्हणजे एक बदल झाला की जी मुलं शाळेमध्ये पाठावर होती ती 100% तरी मुलं शाळेत येऊ लागली. आणि ज्यावेळेस शाळेत येऊ लागली त्यावेळेस आम्हाला वाटलं किंवा जसं शहरी भागामध्ये मुलांना मोबाईल खेळायला मिळतो, त्याच्यावरती गेम खेळायला आवड असते किंवा TV बघण्यामध्ये आवड असते, तर अशी काही साधनं आपल्याला ग्रामीण भागातील मुलांना तिथल्या देता येतील का जी तांड्यावरची आहेत. तर तिथं सुरुवातीला आम्ही स्वतः शिक्षकांनी काही इन्स्ट्रुमेंट ICTचे उपलब्ध करून घेतले. जसं TV असेल, एक टॅब, प्रोजेक्टर मी स्वतः घेऊन मग मुलांना सुरुवात केली. ज्यावेळेस ही सुरुवात केली त्यावेळेस मुलांना काहीतरी नवीन पाहायला मिळालं. या उद्देशानं मुलं शाळेत रेग्युलरली येऊ लागली. आणि जो मुलगा आपल्या वर्गामध्ये येतो किंवा शाळेमध्ये रेग्युलरली येतो तो घडतो 100%. तर त्या पद्धतीने आम्ही ते काम करण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळेस लोकवाट्याच्या माध्यमातून आव्हान केलं त्यावेळेस मग शाळेत प्रत्येक वर्गामध्ये TV, टॅब स्कूल असेल किंवा मग प्रोजेक्टरच्या माध्यमातून आम्ही शिक्षण देऊ लागलो. त्याच्यामध्ये अजून एक आमच्यासमोर आव्हान होतं सर, की जसं पहिलीला येणारा मुलगा आहे त्याला इकडे म्हटल्यानंतर समजायचं नाही. त्याला म्हणावं लागायचं की एवढी आजो, म्हणजे त्यांच्या बोलीभाषेतून बोलावं लागायचं. त्यावेळेस त्यांना कळायचं की इकडे ये म्हटलेत सर. मग ह्या प्रॉब्लेम आम्हाला पहिलीला आल्यानंतर खूप फेस करावं लागायचं किंवा त्यांना प्रमाण भाषेमध्ये आणायचं कसं. तर त्याच्यावरती एक सहज मला कल्पना सुचली किंवा आपण जर यांना यांच्याच बोलीतून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला तर काय होईल. तर तसा प्रयत्न माझे जे विद्यार्थी आहेत तेच गुरु माझे झाले की जे सिनियर विद्यार्थी होते 4थीचे वगैरे त्यांच्याकडूनच बोली शिकण्याचा प्रयत्न केला. आणि काही दिवसानंतर आमच्या शाळेवरती सुभाष राठोड नावाचे शिक्षक आले की जे बंजारा कम्युनिटीचे होते. आणि आमच्या शाळेत येणारा 100% विद्यार्थी हा बंजारा कम्युनिटीचा होता, अदर एकही नव्हता. तर त्या मुलांना त्यांच्याच बोलीतून शिक्षण देता येईल का या उद्देशाने मी ज्यावेळेस त्यांच्याशी संवाद साधू लागलो त्यावेळेस त्यांना फॅमिलियर वातावरण वाटू लागलं शाळेमध्ये की आपल्या घरामधल्यासारखंच वातावरण आहे. तर ती पहिलीची मुलं आनंदाने शाळेत येऊ लागली. ज्यावेळेस त्यांच्याच बोलीमध्ये त्यांना कविता ऐकण्यासाठी ज्यावेळेस म्हणजे कविता त्यांना त्यांच्याच बोलीमध्ये ऐकायला मिळायला लागल्या, गायला मिळायला लागल्या त्यावेळेस त्यांना खूप आनंद वाटू लागला. आणि ते नेहमीच शाळेमध्ये येण्याचा प्रयत्न करू लागले. आणि ते जे आता पहिलीचं पाठ्यपुस्तक आहे ते पहिलीचं पाठ्यपुस्तक मी त्या बंजारा बोलीभाषेमध्ये अनुवादित केला. आणि तो उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जो ड्रीम प्रोजेक्ट होता शिक्षणाची वारी, तर त्या शिक्षणाच्या वारीमध्ये त्याचं सिलेक्शन झाले आणि महाराष्ट्रातील लाखो शिक्षकासमोर ते प्रेझेंट करण्याची संधी मला मिळाली. लातूरमध्ये सध्या आपल्या BDO लॉन्समध्ये शिक्षणाची वारी झाली होती, त्याच्यामध्ये सध्या तो मी प्रोजेक्ट प्रेझेंट केला होता. सलग 2 वर्षे म्हणजे बंजारा बोलीभाषेतून प्रमाण भाषेमध्ये येण्यासाठी हा एक केलेला प्रयत्न. आणि दुसरा की अध्यापनामध्ये तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा या सगळ्या गोष्टीवरती. जिथं बेळमतांडा हे एकतर सीमावर्ती भाग असल्यामुळे तिथं मोबाईलला रेंज नव्हती, तर त्या भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं कसं शिक्षण द्यावं, कारण तिथं इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे त्यांना काहीतरी ऑफलाईन माध्यमातून शिक्षण द्यावं लागेल. या उद्देशानं मग सुरुवातीला मी YouTube आणि Googleच्या माध्यमातून की मुलांना ऑफलाईन कसं शिक्षण द्यायचं याचं थोडासा सर्च केला. तर मला ॲप ही कल्पना चांगली सुचली. आणि त्याच्या माध्यमातून मी मुलांना जसं गेम्स असतात मोबाईलमध्ये खेळण्यासाठी तर तसे गेम्स टाईप ॲप 2013-14च्या काळामध्ये बनवली आणि ती मुलांना वापरायला दिली. तर त्याचा फायदा असा झाला की मुलांना म्हणजे खेळता खेळता शिकता येऊ लागलं. आणि मुलांना जितकं जास्त तुम्ही जॉयफुल लर्निंग देण्याचा प्रयत्न कराल तितकं त्याचा म्हणजे फायदा होतो. आणि सर मला सांगायला आनंद वाटेल की जी 4थीपर्यंतची शाळा होती 4थी-5वीपर्यंतची ती ग्रामीण भागातल्या कुठल्याही पालकांना समोर न येता केवळ तिथल्या मुलींना पुढचं सध्या शिक्षण मिळावं यामुळं वर्गवाढ करण्यासाठी मी प्रयत्न केला. आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यावेळेसचे जे हे काम करत असताना मला प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सध्या खूप सपोर्ट मिळाला. 2016 साली तत्कालीन शिक्षणाधिकारी होते सचिनजी जगताप साहेब, ज्यांनी एका महाराष्ट्र म्हणजे बाँड्रीवरचा जो तांडा आहे जिथं जिल्ह्याच्या ठिकाणापासून 100 किलोमीटरपेक्षा जास्त आहे तिथं सकाळी 7:15 वाजता उपस्थित राहून त्यांनी प्रवेशोत्सव साजरा केला होता बैलगाडीतून.
तर अशी लोक माझ्या पाठीशी उभं राहिल्यामुळं किंवा त्यांनी केवळ नाही तर एक आम्ही आताच्या सध्याच्या शाळेमध्ये एक आम्ही शिक्षण संस्कार नावाचा सप्ताह घेतला होता. तर तिथं आदरणीय डाएटचे प्राचार्य इब्राहिम नदाब साहेब उपस्थित राहून तिथं आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. असे बरेचसे प्रशासकीय अधिकारी सध्या उपस्थित राहून वेळोवेळी मार्गदर्शन करत होते. आणि सर जिथं 40-50 विद्यार्थी संख्या शिक्षण घ्यायचे त्या तांड्यामध्ये मी ती शाळा सोडताना 104 पट संख्या झाली होती आणि यावर्षीचा पट 125 झालेला आहे. म्हणजे 4थीपर्यंतची शाळा 7वीपर्यंत झाली, 2 शिक्षकी शाळा 5 शिक्षकांची झाली. हे काम करत असताना केवळ क्वांटिटीज वाढली असं नाही सर, तर क्वालिटीमध्ये सध्या बदल करण्याचा मी प्रयत्न केला. जसं तुळजापूरला सैनिकी विद्यालय आहे जिथं एकमेव VJNTसाठी जागा आहे, तर तिथं हजारो फॉर्म यायचे VJNT कास्टसाठी. तर त्या जागेवरती सलग 5 वर्षे आमच्या बेळंब तांड्याचा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतून सिलेक्ट होत होता. 37पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले होते. जिथं बुवा शिक्षणाची गंगा सुरुवात नव्हती, तर अशा भागामध्ये आज तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की जे सुरुवातीच्या काळामध्ये माझे विद्यार्थी होते ते विद्यार्थी आज सध्या मुली सध्या जॉब करत आहेत सर. आणि ज्यावेळेस 2019ला मला बदलीची माझ्याकडे योग आला त्यावेळेस मी एक जगदंबानगर कडदोरा ही शाळा निवडली, जिथं माझ्या अगोदरचे 2 शिक्षक सस्पेंड होते आणि तिथं शाळा घ्यायला कोणीही तयार नव्हतं. तर त्या शाळेवरती सध्या एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं आणि त्या शाळेवरती उपस्थित झालो. जिथं सर गेल्यानंतर 14 पट संख्या राहिली होती. तिथं 16 मुलं कॉन्व्हेंट स्कूलला जायची आणि खूप म्हणजे शाळेतील शिक्षकांचे आणि ग्रामीण भागातील पालकांचे थोडासा संघर्ष झालेला होता. त्या संघर्षातून शाळा सुरू ठेवणं हा एक खूप मोठं म्हणजे चॅलेंज होतं आणि त्याच्यामध्ये ती 16च्या 16 मुलं जी बाहेरगावी जात होती ती थांबवण्यामध्ये मला पहिल्याच वर्षी यश आलं. आणि जसं आपल्या ग्रामीण भागामध्ये आध्यात्मिक सप्ताह असतो तसा एक सप्ताह घेऊन काहीतरी लोकांना सर्व लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून विद्यार्थ्यांना जसं प्रवचन आणि कीर्तन असतं, तर तिथं आमचे आदरणीय मुख्याध्यापक श्रीराम पुजारी जे आहेत त्यांनी ही संकल्पना मांडली की असं आपण करूया की त्याच्या जागी आपल्याला अधिकारी व्हायचे तर या विषयावरती एखादा अधिकारी बोलवून किंवा आरोग्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी एखादा MD डॉक्टर बोलवून तर असं आपण त्यांना कीर्तन प्रवचनच्या ठिकाणी असं मार्गदर्शन ठेवूया आणि एक निवासी सप्ताह घेऊया शिक्षण संस्कार सप्ताह म्हणून. तर सर 7 दिवसासाठी जवळपास त्याला 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येणार होता. तर तो खर्च आमच्या पालकांनी उचलला आणि जिथं सकाळी पहाटे 5 पासून तो सप्ताह सुरू व्हायचा, जिथं प्राणायाम असेल किंवा नंतर म्हणजे विद्यार्थ्यांना सकाळी आपलं श्यामची आई असेल किंवा ह्याचं आम्ही त्याचं प्रवचन घ्यायचो. त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या विषयावरती 3 मार्गदर्शन ठेवायचे, संध्याकाळी प्रबोधनपर सिनेमा दाखवायचा. असं 7 दिवस मुलांना केवळ त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांना संस्कार शिबिर घेतला. म्हणजे असे काहीतरी उपक्रम राबवल्यामुळं ग्रामीण भागातील लोकांचा आमच्या शासकीय शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि आज सर लोकवाट्यातून त्या सध्या शाळेचं रूप बदललेलं आहे आणि भविष्यात लवकरच ती सध्या शाळा म्हणजे एक मॉडेल स्कूल करण्याचा माझा मानस आहे. आणि पाठीमागची जी तांड्यावरची शाळा होती ती सध्या ISO शाळा करूनच मी तिथून बाहेर पडलो होतो. तर हा प्रवास म्हणजे घडत होता आणि हा प्रवास निश्चितच इथून पुढंही 24 वर्षे मला तो टिकवायचा आहे. महाराष्ट्रातील केवळ एकमेव असं उदाहरण आहे की एवढ्या कमी सेवेमध्ये आणि कमी वयामध्ये 13 वर्षे सेवा झाल्यानंतर मला राष्ट्रीय ICT पुरस्कार जाहीर झाला आणि ह्या 14व्या वर्षामध्ये एकाच महिन्यामध्ये दुसरा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. मला सांगायला आनंद वाटेल की महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे की एवढ्या कमी वयामध्ये दोन्ही पुरस्कार जाहीर झालेले आहेत. आणि हे करत असताना दुसरा सुविचार मी इथं वाचलो होतो की जगात आपल्याकडील जे आहे ते सर्वश्रेष्ठ देण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला ते आपोआप म्हणजे परत मिळेल. तर मी ज्यावेळेस माझी सलग 10 वर्षे त्या बेळंब तांड्यावरती सेवा झाल्यानंतर असे काहीतरी पुरस्कार मिळतात हे मला समजलं आणि त्याला सेवेची अट 10 वर्षे आहे. तर ते 10 वर्षाचे सेवेची अट झाल्याबरोबर मी पहिल्याच वर्षी सगळं टेक्नॉलॉजी स्वतःला जमत असल्यामुळं स्वतः ॲप तयार केलेले आहेत. मुलांच्या सहाय्यानं जसं दोन्ही बोलीभाषेमध्ये मराठी आणि आपल्या बंजारा बोलीभाषेमध्ये सध्या व्हिडिओ निर्मिती केलेली आहे. मुलांना केवळ शिक्षणच नाही तर त्यांचं मूल्यांकन सध्या त्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं व्हावं यासाठी मग त्याच्यामध्ये KBCच्या धर्तीवर सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे, यूट्यूब चॅनल आहे आणि मी जे साहित्य तयार केलेलं आहे ते माझ्यासोबतच महाराष्ट्रातील किंवा देशातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा यासाठी वेबसाईट डेव्हलप केली आणि त्याच्यावरती ती साहित्य ठेवत गेलो. सर त्याला 15 लाखापेक्षा जास्त व्हिजिट झालेले आहेत. आणि ह्या कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस सगळ्यांसमोर शिक्षण कसं सुरू ठेवा हा मोठा प्रश्न होता. जसं तुमचं 10वी-12वीचा ऑनलाईन रिझल्ट लागतो त्या पद्धतीनं आम्हाला ज्यावेळेस 25 मार्चपासून मी ऑनलाईन क्लास म्हणजे आम्हाला कोरोना सहायता कक्षामध्ये ड्युट्या लागल्या होत्या आणि त्याच्यातून पालकांना अगोदर आम्ही दीक्षा ॲप कसं वापरायचं याच्या कार्यशाळा घेतल्या होत्या. परंतु झूम असेल किंवा गुगल मीट असेल तर हे कसं वापरावं हे कोरोना सहायता कक्षामध्ये काम करत असताना कोरोनाची तर जनजागृती करतच होतो, परंतु त्यांना झूम गुगल मीटच्या सहाय्यानं कसं तुम्हाला जॉईन होता येईल किंवा उपस्थित राहता येईल याचा आम्ही त्याची जनजागृती केली आणि तेव्हापासून ऑनलाईन क्लास घेण्यासाठी सुरुवात केली. ग्रामीण भागामध्ये 100% पालकाकडे काही सर अँड्रॉईड मोबाईल नाहीत, परंतु जिथं
एखाद्या गल्लीमध्ये एक दोघाकडे जरी असतील तर तिथं आपण ग्रुपनं जॉईन व्हावं म्हणून मुलांना आव्हान केलं आणि तशा पद्धतीने 100% मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि ऑनलाईनच्या माध्यमातून 100% मुलांना शिक्षण देणं शक्य नाही हे आमच्या लक्षात आल्यावर आम्ही ऑफलाईन वेगवेगळे उपक्रम राबवले. जसं शिक्षक आपल्या दारी जाईल किंवा ग्रंथालय आपल्या दारी, ओट्यावरची शाळा असेल, असे छोटे छोटे उपक्रम राबवून मुलांना ऑफलाईन आठवड्यातून 1-2 वेळा व्हिजिट करून त्यांचा अभ्यास तपासणे असेल किंवा त्यांचा अभ्यास देणे असेल. दररोज सर सकाळी 9 वाजता मुलांना व्हॉट्सअप आणि साध्या टेक्स्ट मेसेजद्वारे मुलांना अभ्यास शेअर करतो. ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांना कॉलिंगद्वारे त्यांचा अभ्यासाची चेकिंग केली जाते. आणि ज्यावेळेस 1 मे आलं गेल्या वर्षी, त्यावेळेस तुमचा 10वी-12वीचा ऑनलाईन रिझल्ट लागणार होता. मग आमच्या गव्हर्नमेंट स्कूलचा कसा रिझल्ट लावायचा, तर स्वतः शाळेची वेबसाईट डेव्हलप केली आणि 1 मे रोजीच जसं दरवर्षी आपण मुलांना रिझल्ट देतो तसं आमचा 10वी-12वीप्रमाणे आमची जिल्हा परिषद शाळेचा सध्या ऑनलाईन रिझल्ट लावला. आणि अशा ऑनलाईन रिझल्ट लावणारी एकमेव आमची शाळा होती. गेली 2 वर्षे सातत्यानं तो ऑनलाईन रिझल्ट लावत आहे. म्हणजे मला सांगायला याच्यानंतर एक आनंद वाटेल की ज्यावेळेस मी 10 वर्ष झाल्या याला अप्लाय केलं सर, याला 3 कमिटी असतात. आदरणीय जगदाळे सरांना माहीत आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला सध्या ते ज्ञान अवगत झालेलं असेल की डिस्ट्रिक्ट लेवलला कमिटी आहे, स्टेट लेवलला कमिटी आहे आणि नॅशनल लेवलला कमिटी आहे. तर गेली 4 वर्ष झालं मी यासाठी प्रयत्न करत आहे. त्याच्यामध्ये गेली 3 वर्ष आदरणीय जगदाळे सरांसोबत सध्या मी या कॉम्पिटिशनमध्ये आहे. तर डिस्ट्रिक्ट कमिटीतून माझं तिथं 10 वर्ष झाल्यास मी नॅशनल कमिटीसमोर गेलो. त्यावर्षी मला वाटतं 2018ला आदरणीय जगदाळे सर नव्हते. 2018ला मला फायनलला जाऊन तिथून अपयश आलं. दुसऱ्या वर्षी पण मी प्रयत्न केला. दुसऱ्या वर्षी पण नॅशनलला गेलो, त्यावेळेस जगदाळे सर सोबत होते. म्हणजे 2 वर्ष झाल्यानंतर मग तिसऱ्या वर्षी मला स्टेटमधूनच पुढे जाण्याची संधी आली नाही आणि त्यावर्षी जगदाळे सर गेले ते आम्हाला नेहमी वाटायचं किंवा 2 वर्ष गेलेला माणूस तरी यावर्षी तरी सिलेक्ट व्हावा. गत वर्षी नक्की वाटलं होतं की जगदाळे सरांचं निश्चित व्हायला पाहिजे होतं. पण हे करत असताना महाराष्ट्रातील असंख्य शिक्षक याच्यामध्ये उतरतात, त्यांच्या प्रतिक्रिया येतात आणि अपयश आल्यानंतर सध्या बऱ्याचशा प्रतिक्रिया ऐकावं लागतात. हे मी गेल्या वर्षी 4 वर्षे जगदाळे सर ऐकत होतो. परंतु मनाशी एक ठरवलं होतं की लोक कितीही बोलले तर आयुष्यात आपण असं ध्येय ठेवलं आहे की ज्यांना अशक्य वाटतं ते ध्येय आपण ठेवलेलं आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. मी जे विद्यार्थी ऐकत आहेत त्यांना सध्या असं सांगेल की आयुष्यामध्ये तुम्हाला जे वाटतं ना की हे गोष्ट आपल्याला अशक्य आहे, जीवनामध्ये होणार नाही, तर त्या दृष्टीनं प्रयत्न करा, प्रामाणिक प्रयत्न करत राहा, तुम्हाला ती गोष्ट सहज शक्य होते. जगदाळे सर गेले 3 वर्षे मला सर्व मित्र सध्या म्हणत होते की हा पुरस्कार मिळवायचा म्हणजे दुसराच मार्ग अवलंबावा लागेल. आणि मी तुम्हाला पुरस्काराची जाणीव ठेवून सांगतो की मी 1 रुपया सध्या कोणाला आयुष्यात दिलेला नाही सर किंवा कुठल्या मार्गाने गेलो नाही. मला एक वाटायचं नेहमी की माझ्या भिंतीवर जी सर्टिफिकेट लागणार आहे ते कुणाच्या तरी आयुष्य म्हणजे आशीर्वादानं लाभलं आहे किंवा कोणत्या तरी मी दुसऱ्या मार्गाने घेतलो हे मला कधीही वाटू नये म्हणून गेली 4 वर्ष झालं सातत्याने याच्यामध्ये संघर्ष करत होतो. आणि सर मला शेवटी म्हणजे हे एक प्रयत्न करत असताना माझ्या घरामध्ये सध्या लोक माझ्यापेक्षा जास्त टेन्शन घेऊ लागले अपयश आल्यानंतर. मी घरामध्ये सांगायचंच बंद केलं तो गेल्या वर्षीपासून की मी अप्लाय केलं कुठं तर. म्हणजे ICTचा तर फॉर्म भरलेला, कोरोना काळामध्ये असा फॉर्म भरला की घरामध्ये माहीत नाही आणि मी त्याचे जे काही इंटरव्ह्यू आहेत ते सध्या मी बाहेर कुठंतरी बसून शाळेमध्ये वगैरे द्यायचो. म्हणजे घरात कसलीही कल्पना नाही त्याची. ज्या दिवशी 30 जून रोजी सर आपलं लास्ट तारीख होती राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची अप्लाय करायची. मी अप्लाय करत होतो आणि नगरचे आमचे मित्र आहेत रवी भापकर सर, त्यांचा फोन आला की तुमची ICTसाठी निवड झालेली आहे. मी म्हटलं त्यांना PDF पाठवा, म्हणजे खरंच लेटर आहे का बघतो आणि मग घरात सांगतो. कारण अपयशाच्या एवढ्या पायऱ्या चढल्या होत्या की कुठंतरी त्याची म्हणजे मनात खंत होती. आणि ती मी ज्यावेळेस त्यांची PDF बघितली त्यावेळेस घरामध्ये सांगितलं. घरामध्ये सध्या आश्चर्यात धक्का बसला किंवा हे म्हणजे कुठंतरी त्यांनी सगळ्यात जास्त आपले जे प्रयत्न आहेत ते घरातल्या व्यक्तीने बघितलेले असतात, किती त्याग केलेला असतो ते त्यांनी बघितलेलं असतं. आणि आमचे जेवढे कष्ट आहेत तेवढंच सर त्यांचं सध्या म्हणजे कष्ट आहे की ज्यावेळेस आम्ही बाहेर फिरतो किंवा जेवढा बाहेर वेळ देतो ते एक्स्ट्रा. कारण कोणतंही कार्य करण्यासाठी मगाशीच म्हटलं की मी तुम्हाला सरळ मार्गानं मार्ग सर्वजणच अवलंबतात सर. तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी वर्क करावं लागेल त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी म्हणजे दिसून येतात. आमचे DEDचे गुरुजी होते ते नेहमी म्हणायचे की विनर्स डू नॉट डिफरंट थिंग्स, दे डू एव्हरीथिंग डिफरंटली. म्हणजे तुम्हाला जर शिक्षण हे आज 12 लाख जे शिक्षक आहेत ते सर्वजणच देण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्याच्यामध्ये जर तुम्हाला काहीतरी वेगळेपण दाखवायचं असेल तर तुम्हाला थोडेसे वेगळे मार्ग अवलंबावे लागतील. आणि या कोरोना काळामध्ये सध्या सर मी मुलांना मनोरंजनात्मक शिक्षण मिळावं म्हणून मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयावरती टेस्ट देत होतो दररोज, आणि ते पण गेम टाईप होत्या. तर माझ्या शाळेतील मुलासोबत दररोज 10,000पेक्षा जास्त मुलं ती टेस्ट सोडवत होती. म्हणजे असं काहीतरी कुठंतरी मुलांना काहीतरी इनोव्हेटिव्ह देण्याचा प्रयत्न करत गेलो आणि जे प्रयत्न करत होतो ते प्रामाणिक प्रयत्न करत गेलो. आणि याच्यामध्ये ज्यावेळेस 30 जूनला मी हा फॉर्म भरला त्यावेळेस सध्या जिल्ह्यातूनच जातो का नाही अशी म्हणजे परिस्थिती बऱ्याच जणांना वाटायची. परंतु आयुष्यामध्ये एक मी सांगायला ऐकणार आहे ना सध्या
तुम्ही जर एखादं काम हाती घेतलं तर त्याच्यामध्ये टीकाकारांचा सध्या तेवढाच ओढा वाढतो सर चांगलं काम हाती घेतल्यानंतर. जेवढे तुम्हाला कौतुक करायला तर खूप मोठं मन लागतं. आता मगाशी म्हणजे मी शेवटी ते बोलणारच होतो की प्रेरणा ह्या 2 प्रकारच्या असतात. एक पाठीवरती थाप देऊन असतात आणि दुसरी प्रेरणा असते की तुझ्याच्याने हे होणार नाही म्हणत असतात. तर मला ते तुझ्याच्यानं होणार नाही ही प्रेरणा 2011-12 मिळाली होती. मी ज्यावेळेस हे ICTचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मला म्हणजे जे वापरणारी लोक होते ते म्हणले, तुला साधं फेसबुक वापरता येत नाही तू ह्याच्यामध्ये काय करणार आहे. तर ज्यावेळेस माझं म्हणजे नक्कीच मत आहे की मी विद्यार्थ्यांना सध्या सांगेन की आयुष्यामध्ये अशी कोणतीही गोष्ट अशक्य नाही की ज्याच्यामध्ये तुम्ही जर स्वतः वेळ दिलात आणि प्रामाणिक प्रयत्न करत राहिलात. हार्डवर्कला तर पर्याय नाही की आपल्याला सहज कुणीतरी घरात आणून देणार नाही कोणतीही गोष्ट. तर तुम्हाला त्याच्या संदर्भात हार्डवर्कच करावं लागेल आणि तेही सातत्यानं करावं लागेल. कारण अपयश हे येणारच, म्हणजे कुणीही नाही की असं पहिल्या प्रयत्नात गेला आणि तो लगेच सक्सेस झाला. तर त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न नेहमी सातत्यानं सुरू पाहिजेत. सर गेली 10 वर्ष झालं मी यावरती काम करतोय. 10 वर्षानंतर ज्यांनी मला ही टीका केली होती त्यांच्यासमोर आज आहे की उदाहरण देशातला सर्वोच्च ICTचा पुरस्कार सध्या मला मिळून गेला. म्हणजे जर तुम्ही सातत्यानं काम करत गेलात तर निश्चितच ह्याच्यामध्ये यश मिळतं. 30 जूनला सर फॉर्म भरला आणि फॉर्म भरताना 6 वाजता ते आलं होतं. 6 वाजता आपली डेट एक्सटेंड झाली, 10 जुलै झाली. चला म्हटलं 10 दिवस आनंद घेऊया आणि पुन्हा भरूया फॉर्म. तर ते आनंद घेत असताना यावर्षी सध्या म्हणजे प्रामाणिक जे काही म्हणजे जे अपयश जे आलं ना सर, हे अपयश म्हणजे काय असतं तर आपल्या चुका काय आहेत ते हे दाखवून देत असतं. त्याच्यामधून आपल्याला शिकावं लागतं. आणि निश्चितच मराठवाडा म्हणजे हा टीकात्मक भाग नाही, पण मराठवाडा आपला दुर्लक्षितच होता सर. गेली 3 वर्ष झालं सातत्यानं एकमेव म्हणजे महाराष्ट्राला मिळायचा आणि त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रालाच मिळायचा. तर ते कुठंतरी वाटायचं किंवा मराठवाड्याला गेल्या वर्षी जगदाळे सर 1 नंबरला होते. आम्हाला वाटायचं चला मराठवाड्याला यावर्षी खातं उघडणार. म्हणजे कुठंतरी उघडलं पाहिजे हे आमचं म्हणजे मत होतं किंवा कुठून बी झालं तरी कुठंतरी बाहेर पण खातं उघडलं पाहिजे. मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल आणि तो कोटा यावर्षी एकाच वर्षामध्ये पूर्ण झाला. मराठवाड्यालाही मिळाला आणि विदर्भालाही मिळाला. म्हणजे एक कुठंतरी चला चांगली गोष्ट घडली. आणि याच्यामध्ये कोण सिलेक्टेड झालं कोण राहिलं तर 3 वर्ष झालं सर सातत्यानं माझ्यावरती सध्या जगदाळे सर याला अपयशाला फेस करणं हे फक्त 8 दिवसाचंच असतं सर. यश आल्यानंतर सध्या लोक 8 दिवसच कौतुक करतात आणि अपयश आल्यानंतर सध्या 8च दिवस बोलतात. ते 8 दिवस ऐकण्याची ताकद फक्त आपल्या मनामध्ये असली पाहिजे. तर आपण म्हणजे नेहमी पुढं आयुष्यामध्ये अजून चांगल्या प्रकारे म्हणजे प्रयत्न करत राहू. आणि यापुढेही मला नक्कीच आपल्या दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात आदरणीय जगदाळे सरांचा असाच कार्यक्रमामध्ये मला उपस्थित राहण्याची संधी मिळावी ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि अपयश म्हणजे काहीच नाही सर. मी म्हटलं की 10 वर्ष झाल्या या स्पर्धेत उतरलो आणि 3 वर्ष सातत्याने याच्यामध्ये होतो. मित्रांचं सारखं ओढ असायचा किंवा ह्याला तुला जर असा सरळ तर मिळणार नाही. कारण हे पुरस्कार म्हणजे तुम्ही आयुष्यामध्ये बघितलात माझ्यापेक्षा खूप मोठे सिनियर लोक आहात की पुरस्कार म्हणजे रिटायरमेंटच्या वेळेस आलेल्या लोकांनाच कुठंतरी म्हणजे सन्मानित व्हायचं आणि त्याच्यामध्ये समोर त्यांना व्यक्त होण्याची संधी मिळायची. पण गेली 2016 पासून एक आम्हाला म्हणजे चांगलं व्यासपीठ उपलब्ध झालं की जेव्हा तरुण मंडळी आहेत त्यांना सध्या पुढे येण्यासाठी ऑनलाईन जी झालं प्रक्रिया त्याच्यामध्ये जे काम करतात तुम्ही खुद स्वतः अप्लाय करा. हे ओपन व्यासपीठ आहे सर. याच्यामध्ये कोणालाही नाही. ज्याला वाटतं ना माझ्याकडे प्रिपरेशन आहे अप्लाय करा आणि तुम्ही त्याच्यामध्ये कमिटीला सामोरे जा. तर कमिटीला सामोरे जाताना निश्चितच आपण ग्रामीण भागामधून आल्यामुळं माझे जे काही प्रेझेंटेशनचे ड्रॉपबॅक असतील किंवा काम असूनही सिलेक्शन न होण्यामध्ये जे आपले कधी मी माझ्या आयुष्यामध्ये दुसऱ्यांना दोष दिला नाही. आणि तेच तुम्हाला सांगतो की आपल्यामध्ये जी कमी आहे ना त्याच्यावरती काम करत राहा. आणि हे काम करत असताना नक्कीच आपल्या म्हणजे बघा तुम्ही जे काय आजपर्यंतचे विचारवंत आहेत त्यांना सध्या लोकांनी वेडं ठरवलं होतं आणि आज आपण त्यांच्या जयंतीनं पुण्यतिथी हे करतो. म्हणून आपण जे काम करत असताना आपल्या स्वतःवर जर कॉन्फिडन्स असेल तर त्या दिशेनं तुम्ही निश्चित प्रयत्न करत राहा. यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. मी मित्रांना सांगायचं किंवा त्यांनी म्हणायचे राज्याचं तरी घे म्हणजे झालं बुवा तुला आणि राज्याचा घेऊन तरी मोकळा हो एकदाच पुन्हा मिळेल का नाही की मी म्हणणार अजून 25 वर्षे सेवा आहे. 25 चान्स आहेत. ह्या 25मध्ये एखादा तरी चान्स लागेल कुठंतरी माझा. फक्त काय करायचं की दरवर्षी अप्लाय करायचे आणि कमिटीच्या समोर 2-3 वेळा प्रेझेंटेशन करायचे. तर हे करत असताना सातत्यानं करत गेलो. आणि मला अजून सांगायला म्हणजे तुम्हाला आनंद वाटेल की ज्या 2 प्रेरणा असतात एक ते होणार नाही आणि एक कौतुकाची थाप असते. ती कौतुकाची थाप देण्यासाठी आदरणीय गायकवाड सर, मणगीकर सर आणि साळुंके सर आपण पुढं येऊन जगदाळे सरांच्या माध्यमातून आज माझ्या जी पाठीवरती थाप दिलेली आहे ती थाप पुढील 24 वर्षे मी ते कायम ठेवेल की तुम्हाला कधीही वाटणार नाही किंवा आपण ह्या गुरुजीचा गौरव केला आणि पुढं गुरुजी पुरस्कार मिळाल्यानंतर थांबला असं कुठंही होणार नाही. तर ती सातत्यानं 24 वर्षे सध्या माझ्या माध्यमातून मी चांगलं ते प्रयत्न म्हणजे मुलांना देण्याचा प्रयत्न करेल. ड्रीम हे कायम माणसाच्या आयुष्यामध्ये येत असतात आणि 100% लोकांना ती सक्सेस मिळतंच असं नाही. ज्यांना मिळालं त्याच्यामध्ये
यश आल्यानंतर निश्चितच नेतृत्व करण्याची संधी मिळते, अपयश आल्यानंतर सध्या मार्गदर्शन करण्याची संधी असते आणि ती मार्गदर्शन सध्या मी गेली 3 वर्ष झालं करत होतो. चला आज नेतृत्व करण्याची संधी मिळाली, उद्या निश्चितच या जागेवरती जगदाळे सर असतील याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. आणि मला नेहमी म्हणजे हे करत असताना सध्या वाटायचं किंवा कुठंतरी म्हणजे एवढं खूप मोठं कॉम्पिटिशन आहे, आपण सध्या राहू का नाही, कधी कधी मनामध्ये भीती वाटायची. पण निगेटिव्ह विचार कधी आला नाही की मला हे होणारच नाही असं. आयुष्यात नेहमी वाटायचं की मी एक दिवशी नक्कीच हे सत्कार घ्यायला असेल. म्हणजे एवढी पॉझिटिव्हिटी माझ्या मनामध्ये भरलेली होती किंवा आपल्याला हे सत्कार घ्यायचा आहे आणि तेही दोन्ही मिळतील असं कधी वाटलं नव्हतं, पण दोन्ही सध्या मिळाले. म्हणजे आपल्या पॉझिटिव्हिटीचा एवढा फायदा झाला. आयुष्यात पॉझिटिव्हिटी ठेवून तुम्ही काम करत राहा. आमचे शिक्षणातून कसा बदल होऊ शकतो हे एक आमच्या कुटुंबाचं उदाहरण आहे की जिथं मोलमजुरी करत होती तिथं आज दोन्ही मुलं चांगले स्टँड होऊन म्हणजे आज काम करत आहेत. तर आपण शिक्षणामध्ये प्रयत्न म्हणजे जे काही आपलं ध्येय आहे ते शिक्षण घेऊन एक अत्युच्च ध्येय ठेवा आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करा. तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही. आणि हे करत असताना हार्डवर्क तेवढंच करा, कारण कसं असतं बघा, म्हणजे हार्डवर्क किती पाहिजे तर ते मुंगळा चावल्यानंतर बघा त्याचं मागचं अंग तुटतं पण तोंड सोडत नाही त्यानं. तेवढी जिद्द जर मनामध्ये असेल ना तर निश्चित तुम्हाला यश कुठलंही म्हणजे अपयश येणार नाही. त्या दृष्टीनं प्रयत्न करत राहा. आज जो आपण सन्मान केलात आणि पाठीवरती कौतुकाची थाप दिलीत यामुळे नक्कीच अजून काम करण्याची मला प्रेरणा. हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद. खरोखरच आज हे जे व्हिडिओ पाहत आहेत सर्व प्राध्यापक असतील, शैक्षणिक आपले कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील, त्यांना अत्यंत दिशादर्शक आणि अतिशय मौलिक अशा प्रकारचं हे मार्गदर्शन आज उमेश खोसे सरांनी या ठिकाणी दिलेलं आहे. एका शेतमजुरापासून ते 2 राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत जी काही झेप आहे ती मला वाटतं की खरं तर त्या फिनिक्स पक्षाप्रमाणे आहे आणि मला वाटतं की निश्चितच याचा लाभ या पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर निश्चित मिळणार आहे. खोसे सर या ठिकाणी वेळात वेळ या ठिकाणी काढून उपस्थित राहिले आणि मौलिक मार्गदर्शन या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी केलं. त्याबद्दल दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार. त्याचबरोबर माननीय प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव गायकवाड सरांनी ही अशी अमूल्य अशा प्रकारची भेट एका अर्थाने शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार. नॅकचे कोऑर्डिनेटर माननीय प्रशांतजी मांडणीकर सर, त्याचबरोबर IQCचे कोऑर्डिनेटर माननीय गुरुवर्य साळुंके सर, त्याचबरोबर विठ्ठलजी खोसे आणि आपल्याला नेहमी दयानंदचे एक सदस्यच आपण ज्यांना म्हणू आपण असे आमचे बापू खोसे, या सर्वांचेच मनःपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.